तर एक मोठी बातमी येते। वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटल इथं आग लागल्याची घटना घडली आहे। नवजात शिशु वॉर्डात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीत रुग्ण आणि नवजात शिशु बालक अडकल्याची माहिती मिळते। अचानक आग लागल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रुग्णालय प्रशासनाकडून काच फोडून रुग्णांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। वर्ध्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे। नवजात शिशु वॉर्डात ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर आगीत रुग्ण आणि नवजात शिशु बालक अडकल्याची ही माहिती मिळते। अचानक आग लागल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। प्रशासनाकडून काच फोडून रुग्णांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मिलिंद। किती रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलंय? किती रुग्ण अद्यापही रुग्णालयात आहेत? नेमकं काय? नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर ही आग अचानक लागलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची एक तारांबळ उडाली। मात्र त्या ठिकाणी ही इमारत क्रमांक 2च्या दुसऱ्या माळ्यावर ही आग लागली आहे। त्या ठिकाणी 10 जे रुग्ण आहेत ते 10 रुग्ण त्या वॉर्डामध्ये ऍडमिट होते। मात्र अचानक आगीने भडका घेतल्याने ते 10 रुग्णांना वेळेमध्ये बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। काही रुग्णांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे या आगीने जे रेकॉर्ड रूम असते जिल्हा सामान्य रुग्णालयाची, त्या संपूर्ण रेकॉर्ड रूमला तिने घेरलं। मोठ्या अक्षरशः त्या ठिकाणी आगीच्या लाटा निघाल्या आणि त्यामुळे अक्षरशः एक भीतीचं वातावरण संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पसरलेलं होतं आणि त्यामुळं 4 अग्निशामक बंब जे आहेत ते घटनास्थळी प्राचारण करण्यात आलेले आहेत आणि आग विझवण्याचं जे काम आहे ते काम सुरू आहे सध्या। निश्चितच किती शिशु बालक तिथे आहेत, काय त्या संदर्भातले ताजे अपडेट मिळेल? NI2 म्हणून एक वार्ड त्या ठिकाणी आहे आणि त्या वार्डामध्ये नवजात शिशु बालक जे आहे तो बालकांचा वार्ड आहे। मात्र त्या ठिकाणी आग पोहोचली नाही त्यापूर्वीच खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी जे अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या वेळे आग आटोपण्याचा प्रयत्न करीत ते बालकांना कोणती इजा होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। निश्चित मिलिंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।